नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली होती आणि ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता आलेला नव्हता, अशा लाडक्या बहिणींसाठी शासनाने आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणीची केवायसी सुरू केलेली आहे आणि त्याबद्दलचा GR देखील 6 फेब्रुवारीला आलेला आहे। आणि आता ही केवायसी कशा प्रकारे करायचं आहे, शासनाने याच्यामध्ये काय सुधारणा केलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या, त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणीची केवायसी सुरू झालेली आहे। ही केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडून ही केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले होते। त्या लाडक्या बहिणींनी ही केवायसी करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून OTP त्यानंतर आलेला OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपविभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही या बटनावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याचप्रमाणे कुठलंही निवृत्तीवेतन घेत नाही यावरती देखील क्लिक करायचं आहे आणि आपली केवायसी सबमिट करायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मेसेज येईल, तुमची ही केवायसी सक्सेसफुलरित्या पूर्ण झालेली आहे। आणि आता आपली केवायसी पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला लवकरच 3000 रुपये जे मागील 2 महिन्याच्या राहिलेले आहेत ते आपल्याला अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातील। त्याचबरोबर तिसरा देखील हप्ता येऊन जाईल।